नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत घेऊन आलो आहे गोष्ट लहानपण बोधमान या पर्वामध्ये तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट आहे गुरु व शिष्याची। एकदा गुरु व शिष्य जंगलात फिरायला गेले असता गुरूंना तहान लागते, म्हणून गुरु आपल्या शिष्याला कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी पाठवून देतात। शिष्य झऱ्यापाशी जातो, त्याला दिसतं की त्या झऱ्यातून बैलगाडी गेलेली आहे। बैलांच्या पायामुळे पाणी गढूळ झालेलं आहे, आजूबाजूच्या झाडांचा पाला त्यामध्ये पडलेला आहे। असे गढूळ पाणी गुरूंना पिण्यासाठी न्यायचं कसं, म्हणून तो पाणी न घेताच गुरूंजवळ येतो। गुरूंना पाहिलेला सर्व प्रकार सांगतो आणि नवीन पाण्याची काहीतरी सोय करूया म्हणतो, पण गुरु त्याला त्याच झऱ्याजवळ पुन्हा पाणी आणण्यासाठी पाठवून देतात। गुरूंची आज्ञा घेऊन तो त्याच झऱ्याजवळ जातो, परत त्याला ते सर्व गढूळ पाणी वगैरे दिसतं। गढूळ पाणी गुरूंना प्यायला घेऊन जायचं कसं, यामुळे तो न पाणी घेताच गुरूंजवळ पुन्हा येतो। गुरु त्याला पुन्हा तसंच करायला सांगतात। असं 3-4 वेळा होतं। शिष्य वैतागलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावरती वैतागलेले भाव दिसून येऊ लागतात। आता पुन्हा गुरु त्याला त्याच झऱ्याजवळ पाणी आणण्यासाठी पाठवून देतात। आता वैतागलेला शिष्य त्याच झऱ्याजवळ कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी जातो। ह्या वेळेला मात्र त्या झऱ्याचं पाणी निव्वळ, स्वच्छ व सुंदर झालेलं असतं। ते पाणी घेऊन गुरूंजवळ येतो आणि गुरूंना ते पिण्यासाठी देतो। ते पाणी गुरु पितात, समाधानी होतात आणि त्याला एक मोलाचा संदेश देतात। वत्सा, आपलं मनही या झऱ्याप्रमाणे आहे, ज्यामध्ये वाईट व कुविचारांचे बैल अक्षरशः धिंगाणा घालत असतात। आपणही अशा वेळेला जर संयम पाळला, मन निर्मळ होण्याची वाट पाहिली, तर आपणही भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि याचा आपल्या आयुष्यावरती वाईट परिणाम होणार नाही। तर मित्रांनो, आपण या गोष्टीतून खूप काही शिकला असाल अशी मी आशा करतो आणि हा व्हिडिओ समाप्त करतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।